we have gathered to attend in specialization with foreign accent, means foreign words and its actions. Okay, so that's nice. So write down in your notebook present continuous tense. What is present continuous tense? Okay, continuous tense. Okay, what is present continuous tense? What is, and you can read it in accent. Okay, present continuous tense. Okay, present continuous tense. Okay, this present continuous tense, it is action. Okay, it is action. And okay, present continuous tense is a simple language of Indian English. Okay, present continuous tense. Present continuous tense. Okay, present continuous tense. Present continuous tense is our accent of British in the world. Okay, to know about all everyone, and to they will not be try to again an accent. It is very difficult talk to everyone. Okay, is it true or not? Okay, is this way very difficult? But you don't know speak in accent, because you will be trained how to speak in the accent and to continue with your take your another vocabs and to continue in your convert process, and this continue with your converting your vocabs and to how to do it, how to do it yourself, to make your mistakes in your speaking English and to gain your knowledge from your mistakes. And that's nice today to look our period how to speak with present continuous tense and our another present continuous tense with foreign words, means accent. Okay, to continue with me now. Okay, you can understand me. What is it I'm saying? What is it saying you? We are continuing our class with foreign accent. Foreign accent. With foreign words means accent. Okay. So आपण आज बघणार आहोत प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. ओके, सो कंटिन्युअस टेन्स मध्ये की ज्याच्यामध्ये कंटिन्युअस प्रक्रिया होत आहे, ज्याच्यामध्ये कोणती ना कोणती प्रोसेस चालू प्रक्रिया आहे. कंटिन्युअस मी आता काय करत आहे, शिकवत आहे, म्हणजे कंटिन्युअस आहे. आता प्रेझेंट म्हणजे का, वर्तमान. बरोबर आहे. पहिले याचा आपण चिरफाड करू. बरोबर आहे. कोणाचा चिरफाड करू, याचा पोस्टमॉर्टम करू. याचा पोस्टमॉर्टम करू. कोणाचा, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा. आता कोणाला माहिती येणार प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय होते. अरे बाबा, प्रेझेंट म्हणजे वर्तमान, ठीक आहे. आणि कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय होते, कंटिन्युअस म्हणजे काय होते, कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू. बरोबर आहे, ठीक आहे. कंटिन्युअस म्हणजे चालू, म्हणजे सरळ कोणत्या भाषेत आहे, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. म्हणजे जे आपण कोणतीही प्रोसेस, कोणताही ऍक्शन कंटिन्युअस मध्ये करतो, तर त्याला जे पण आपण कंटिन्युअस करतो त्यावेळेस कोणता टेन्स वापरायचा, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. तर बघूया आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स का होते. ठीक आहे, तर लिहायचा स्ट्रक्चर लिहा. स्ट्रक्चर का होईल, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. पहिले काय येईल, आपल्याला माहित आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा स्ट्रक्चर आठवण करायचं आपल्याला. तर का होणार, पहिले आपल्याला काय माहित पाहिजे, सिंटॅक्स. बरोबर आहे. पण सिंटॅक्स तर होईल, तो तर आपण बघितला, समजला. पण टू नो ऑलरेडी टू लर्न बिफोर टू नो अबाउट दिस. What is to know about this? What is to know about this? Already before to know about this, but actually basically 10%. Okay, am I right or not? Is it true? Okay, okay, these are two questions already correct from your thoughts. Okay, so continue with me. Present continuous tense structure. ठीक आहे. आता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये इंग्लिश जर बोलायचं आहे, तशा वेळेस कोणाला आठवावं लागेल, मला आठवावं लागेल, कारण मी शिकवत आहे. बरोबर आहे. ट्रेन करणारा कोण आहे, मी आहे. आता तेव्हा तुम्हाला सांगा, मला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये जर इंग्लिश बोलायचं, सिंपल काम आहे. जी कोणतीही प्रक्रिया, कोणतीही प्रोसेस, बरोबर आहे, कोणतेही प्रोसेस, कोणताही ऍक्शन जेव्हा कंटिन्युअस मध्ये होत आहे, बरोबर आहे. मी खात आहे म्हणजे मी आंबा खात आहे. बरोबर आहे. मी खात आहे, मी जात आहे, मी जातो आहे. बरोबर आहे. म्हणजे का, जात आहे, येत आहे. बरोबर आहे. सॅक्रिफाईस करत आहे. बरोबर आहे. सॅक्रिफाईस करत आहे म्हणजे त्याग करत आहे.
कोणत्या गोष्टीचा त्याग करताय? आय एम अबॅन्डिंग माय बॅड हॅबिट्स. बरोबर आहे, आय एम अबॅन्डिंग माय बॅड हॅबिट्स म्हणजे काय होईल? सो आता स्ट्रक्चर वाईज बनवायला लागेल ना, बरोबर आहे. आता ट्रान्सलेट आपण पाहलो सिंपल प्रेझेंट टेन्सचा प्रत्येक 4-5 आपण, मला वाटते 2-3 आपण सेंटेन्स पाहिले. म्हणजे कोणताही सेंटेन्स राहील, ज्याच्यामध्ये कोणताही सेंटेन्स राहील मराठी टू इंग्लिश आम्हाला ट्रान्सलेट तर होईलच होईल, बरोबर आहे. पण जास्तीत जास्त काय माहित पाहिजे आपल्याला? वोकॅब्युलरी शिवाय समजेल का? नाही समजणार. तर इथं काय होईल? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. ठीक आहे, लिहा स्ट्रक्चर. मग आता कोणताही जर स्ट्रक्चर बनवायचं आहे तर त्याला माहित का पाहिजे आपल्याला? स्ट्रक्चर बनवायचं तर सब्जेक्ट प्लस काय होईल? वर्ब. आता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स दादांना सगळ्यांना माहिती आहे, पण एक आहे, डायरेक्ट स्ट्रक्चर देऊन देऊ आणि आपण शिकू तर काम जमेल का? नाही जमणार ना. डायरेक्ट स्ट्रक्चर देऊन देऊन एक्झाम्पल बघून कसं शिकवून सोडून देईन? जमणार आहे का? नाही जमणार ना. तशा वेळेस मला आठवायचं का स्ट्रक्चर ही बनते कसा, स्ट्रक्चर ही बनते कसा ते मी तुम्हाला सांगतो आज, बरोबर आहे. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, बरोबर आहे. मी तुम्हाला शिकवलं का होतं? का शिकवलं होतं? V1, V2, V3, V4 and V5. V1, V2, V3, V4 and V5. प्रश्न डिपेंड करते की V1 to V5 आता कोणता यूज होईल इथं कंटिन्युअस टेन्स मध्ये. कोणता होईल? जेव्हा मी सांगेन तेव्हा माहित होईल तुम्हाला, बरोबर आहे. V1 का आहे? प्रेझेंट, बरोबर आहे. V2 का आहे? पास्ट. V3 का आहे? का आहे? परफेक्ट, बरोबर आहे ना. V4 का आहे? कंटिन्युअस. समजला? थोडसा जर हिंड असेल तर समजलं असेल, बरोबर आहे. आणि V5 का आहे? V5 का आहे? प्रेझेंट. प्रेझेंट, बरोबर आहे. प्रेझेंट नाही, प्रेझेंट. ओके, काय होईल? V1 प्रेझेंट, V2 पास्ट, V3 परफेक्ट and V4 कंटिन्युअस and V4 प्रेझेंट. सॉरी, V5 प्रेझेंट. ओके, म्हणजे V1 प्रेझेंट, V2 पास्ट and V3 परफेक्ट and V4 continuous and V5 present. Okay, you can understand it. Okay, and then V1 is a plural. Okay, and then V5 is a singular. Okay, and everyone can understand it. So look up your eyes for this, because without, don't look it to don't understand it. Okay, so you can be looking it, so that's very nice for you and you can understand your how to do it. Okay, okay, that's nice. Continue with me. V1, what is V1? V1 is a present, बरोबर आहे. V1 कसा आहे? प्रेझेंट आहे. V2 कसा आहे? V2 कसा आहे? पास्ट. आणि V3 कसा आहे? परफेक्ट. V4 कसा आहे? कंटिन्युअस. V5 कसा आहे? प्रेझेंट. दोघांचं कसं आहे? बरोबर आहे. V1 पण प्रेझेंट आणि V5 पण प्रेझेंट, पण दोघांमध्ये डिफरन्स आहे बेटा. V1 प्लुरल आहे आणि प्रश्न आहे, आणि V5 कसा आहे? कसा आहे? सिंगुलर आहे ना. जर आपल्याला काय करावं लागेल? सिंपल मुद्दा आहे. का करावं लागेल आपल्याला? आता की आपण बघत आलो की V1 आणि V5 हा सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये यूज होता, बट व्हेरी डिफरंट. सिंपल प्रेझेंट टेन्स is a very different from present continuous tense. Simple present tense is a simple present tense and present continuous tense is a present continuous tense. Okay, बरोबर आहे. आता विषय काय करते? आपल्याला माहित आहे की सिंपल प्रेझेंट टेन्सचा स्ट्रक्चर काय होता? काय होता स्ट्रक्चर? Subject plus V1 or V5 plus other. V5 plus other word. Okay, okay, and then सब्जेक्ट तर कॉमन राहते. बिना सब्जेक्ट जमेल का? सब्जेक्ट म्हणजे का? डुअर म्हणजे करणारा. ऍक्शन कोण करता तो पण पाहिजे. सब्जेक्टच नसेल, इथला यस काढून फेकला तर जमणार आहे का? बरोबर आहे. म्हणून म्हणता मी आपल्याला आजपर्यंत काय माहित झालेलं होतं की प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये आपल्याला काहीच नव्हतं माहित, पण मी जे सांगत आहे ते माहित करा ना पहिले. ओके नाही? तर याच्या काळात काय होईल? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सच्या काळात जो आपल्या क्लासमध्ये जो ऍटमॉस्फिअर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा बनलाय तर मी शिकवत आहे ना. सो सेम दिस प्रोसेस इन प्रेझेंट टाइम. सो आय एम टीचिंग यू. दिस इज एक्झाम्पल टू बी कनेक्टेड दिस टेन्स, because it's
purpose. It's I'm saying you, I'm reaching there, I'm eating a mango. So these are our example of present continuous tense. Okay, but I am saying to directly you. So present continuous tense, these are our example, but you can understand it. You can't understand it. But I will be telling you how to do your sentence. How to do your sentence in the present continuous tense. To know, don't know. So I'm really saying you to look it. And आतापर्यंत आपण का पाहत आलेलो होतो की सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये जास्तीत जास्त आपल्याला कोणता वर्क फॉर्म दिसत होता? V1 V2 V3 V4 पैकी V5 पैकी V1 आणि V5. म्हणजे V1 लागेल का प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये? नाही लागणार. आणि V5 लागेल का? नाही लागणार. हे कुठे होते? सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. हे कुठे होते? सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. बरोबर आहे. मग आता उरलेला कोण? V2 V3 आणि V4. आता विषय कोणता करते? प्रेझेंट जो ऍक्शन राहील तो प्रेझेंट मध्येच राहील. कंटिन्युअस प्रोसेस पाहिजे तेव्हा का होईल? तर कंटिन्युअस वाला कुठे गेला? V1 आहे कंटिन्युअस, V2 आहे कंटिन्युअस, V3 आहे का? V3 तर परफेक्ट आहे, हाय नाही होणार. मग V4 आहे तो का होईल? कंटिन्युअस. म्हणजे हा प्रोसेस जुळत आहे. म्हणजे आपल्याला काय वापरावं लागेल? V4 वापरावं लागेल. ओके, एवढा समजलं. आता सब्जेक्ट तर कायमच राहते सर, सब्जेक्ट तर कायमच आहे. पण तुम्ही म्हटले होते ना एक वेळा कोणताही जर V4 इंडिपेंडेंटली येत नाही, लक्षात ठेवा. कोणताही जर V4 आणि V3 जर इंडिपेंडेंटली येत असेल त्या सेंटेन्स मध्ये तर तो इनकरेक्ट राहते. कारण V3 आणि V4 is joined, is helping work. Okay, without no joined V3 and V4 with helping work. But V3 and V4 will be connecting with helping verbs. Okay, without no join any helping verbs. Means I mean to say you, because V3 and V4, okay, V3 and V4 हे कधीच बिना हेल्पिंग वर्ब येईल का? नाही ना. म्हणजे का होईल? म्हणजे V3 हा हेल्पिंग वर्ब घेऊनच येईल. तर V3 कुठे वापरला जाईल आपल्याला? V3 कुठे वापरला जाईल? प्रेझेंट परफेक्ट. हा, म्हणजे परफेक्ट टेन्स मध्ये वापरले. कारण V3 कसं आहे? परफेक्ट टेन्स. म्हणजे आपण आता कोणता घ्यायला पाहिजे? V4 काहून? कारण कंटिन्युअस प्रोसेस आहे. आता सर तुम्ही सांगितले का प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये V4 घ्या, पण हेल्पिंग वर्बच्या बिना का होईल? कारण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये V4 जर वापरू तर आपल्याला हेल्पिंग वर्ब पाहिजे. तर ते बघूया कसं होईल. भारी आहे शिक्षण. शिकवण साधी गोष्ट आहे का बेटा? शिकवण साधी गोष्ट आहे का? हे प्रोसेस करणे, ते प्रोसेस करणे, शिकवणे साधी गोष्ट आहे? नाहीतर चला आपण बघू का होईल. आपल्याला एवढा माहित झालं, बरोबर आहे. जर मी डायरेक्ट स्ट्रक्चरच देईन, तुम्हाला स्ट्रक्चरच नाही माहित कसा बनला, तर तुम्ही सेंटेन्स बनवाल का? साधी गोष्ट आहे ना, साधा सिंपल लॉजिक आहे, बरोबर आहे. विदर्भात पूर्ण पसरवा हा व्हिडिओ. बघा सिंपल प्रेझेंट टेन्स स्ट्रक्चर माहित लोक आहे का? तर मी शिकवतो गावात ट्युशन आहे, खाली सनशाईन स्पोकन क्लासेस आहे. तर होऊ द्या माहोल आणि कसं होईल आपण पाहूया, बरोबर आहे. आपण पाहू की प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये कसं का होते आणि का होते. पहिले स्ट्रक्चर बघून घेऊ 5 मिनिटाचं, बरोबर आहे. हा, आता आपल्याला माहित झालं बेटा की सिंपल प्रेझेंट टेन्सचा स्ट्रक्चर कोणता आहे? कोणता आहे? सब्जेक्ट प्लस V1 और V5 प्लस अदर वर्ब. ओके, बोलत चला. रिस्पॉन्स येईल तर शिकवण्याचं काहीतरी पर्पज राहील, बरोबर आहे. म्हणजे का होईल? जर विदाऊट जर रिस्पॉन्स नसेल तर काय होणार? काहीच होणार नाही. तर इथं पहा, का होईल? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स याचा स्ट्रक्चर कसा बनेल? स्ट्रक्चर पहिले का माहित पाहिजे. आपण बघितलं सिंपल प्रेझेंट टेन्स, त्याच्यामध्ये सब्जेक्ट काय होता? म्हणजे बिना सब्जेक्टचं जमेल का? नाही जमणार. तर याचा सब्जेक्ट पाहिजे ना. कोणता आहे सब्जेक्ट? कोणता येईल? सब्जेक्टचा स्टँड फॉर्म येस येईल पहिले. कोणताही सब्जेक्ट येईल, डिपेंड करते तुमच्यावर कोणता येईल म्हणजे सब्जेक्ट, बरोबर आहे. पण त्याचाही तुम्हाला सिंग्युलर आणि प्लुरल ते तुम्ही पाहता, मी शिकवलंय तुम्हाला. ओके, सब्जेक्ट आला, मग त्याच्यानंतर का माहित पाहिजे बेटा? आता V4 घेतलं तर चालेल का? ठीक आहे.
आता आपल्याला माहित झालं आपल्याला V4 वापरायचा आहे कारण हा कंटिन्युअस प्रोसेस आहे. जर V4 वापरला नाही तर सेंटेन्स बनणार का नाही. V1 प्लस ing बनायला लागला बरोबर आहे ना. तर काय होईल आता V4 सर आपण वापरू पण हेल्पिंग वर्ब कुठे वापरायचे या राईट साइडला वापरायचे की लेफ्ट साइडला वापरायचे. आता लेफ्ट साइडला वापरायचे की राईट साइडला वापरायचे. सिंपल लॉजिक आहे ना आहे की नाही. लेफ्टला कसं कारण काय तुम्हाला माहिती आहे का नाही माहिती आहे. जेव्हा मी सांगितलं तेव्हा माहिती होईल. आता का होईल V4 च्या जर आपण नंतर का वापरू प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये वापरू ना. पण कोणते हेल्पिंग वर्ब वापरतात प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये लक्षात ठेवायचं एम इज आर. त्यांनी डाव सोडला नाही. ओके एम इज आर. आता विषय करते तुम्हाला एम कसा वापरायचा इज कसा वापरायचा आर कसा वापरायचा. मी जर स्ट्रक्चर देऊन दिलं असतो लावा सब्जेक्ट लावा हेल्पिंग वर्ब लावा V4 जमला असता का. पहिले सब्जेक्ट तर तुम्हाला माहितच आहे पण हेल्पिंग वर्ब कसा कुठं पण विषय आहे ना. आपण V4 का घेतलं कारण V4 च्या लेफ्टला की राईटला हेल्पिंग वर्ब लागतील हे तीनही विषय आहे. जर लेफ्टला लागला तर सेंटेन्स बनेल मला असं वाटते. जर राईटला लागला तर सेंटेन्स बनणार आहे. पण लावून पाहू आपण जमणार आहे का नाही बरोबर आहे. पण लेफ्टला लावेल तर काय होईल तर याचा सेंटेन्स बनेल. पहा इथं मेन वर्ब आहे. कधी लक्षात घ्यायचा की V4 च्या लेफ्टला हेल्पिंग वर्ब येईलच येईल बरोबर आहे. कारण V4 जो फॉर्म बेस राहते V1 V2 V3 V4 V5 याच्या लेफ्टलाच हेल्पिंग वर्ब आला पाहिजे तेव्हा कुठे जाऊन त्याचा सेन्स का होईल मिनिंगफुल होईल आणि सेंटेन्स मिनिंगफुल होईल. जर राईटला करू तर होणार आहे का नाही. तर काय होईल इथं काय होईल सब्जेक्ट तर आला आता हेल्पिंग वर्ब कुठे आहेत. आता हेल्पिंग वर्ब म्हणणार का आपण इथं नाही तर काय होईल हेल्पिंग वर्ब प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये आपण स्ट्रक्चर बनवतो. पहिली प्रक्रिया फर्स्ट प्रोसेस टू नो अबाउट दिस I am teaching you to understand it. Okay, so to know already, firstly to need make the sentence for it needs very important for the sentence. Okay, which is very needing to the sentence make it meaningful. To this subject is important. Without subject, don't make sentence. To know. Okay, so continue. आता कोणताही जर सेंटेन्स बनवण्यासाठी का पाहिजे सब्जेक्ट तर कायमच आहे इम्पॉर्टंट इसेन्शियली आहेच आहे बरोबर आहे. पण इसेन्शियली आहे मानून चालू इसेन्शियली आहे मानून चालू. पण त्याच्यानंतर आता आपण V4 काढला बरोबर आहे. V4 घेतला V1 आपल्याला माहिती आहे V5 माहिती आहे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये यूज झाला बरोबर आहे. आता याच्यामध्ये काय होईल V1 आणि V5 होता आपल्याला सर्वच माहिती आहे. ओके डाऊट पूर्ण क्लिअर. आता V2 वापरायचा की V3 वापरायचा की V4 वापरायचा जमणार आहे का तिने लावून दिला तर नाही जमल ना कारण V2 पास्ट आहे जमत नाही बरोबर आहे. V3 परफेक्ट आहे जमत नाही पण कंटिन्युअस काय V4 आहे ना. आपण V4 घेतला आता V4 घेतला त्याच्यानंतर काय होईल बरोबर आहे त्याचं हेल्पिंग वर्ब पाहिजे. कारण का जेव्हा V3 आणि V4 येते तेव्हा हेल्पिंग वर्ब घेऊनच येते बरोबर आहे. तर विदाउट हेल्पिंग वर्ब ना V4 यूज होईल का नाही. तर त्याचा राईटला यूज होईल की लेफ्टला यूज होईल हेल्पिंग वर्ब लेफ्टला ना बरोबर आहे. तर लेफ्टला यूज होईल तर काय होईल सेंटेन्स कम्फर्टेबल होईल. तर काय होईल इथं सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस V4 प्लस अदर वर्ड. ओके तर हा सेंटेन्स तुम्ही स्ट्रक्चर पूर्ण लिहून घ्या ठीक आहे. म्हणजे V4 लागला सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस V4 प्लस अदर वर्ड बरोबर आहे. याच्यामध्ये सब्जेक्ट वाइज एम कसा वापरायचा इज कसा वापरायचा हाऊ टू यूज एम हाऊ टू यूज इज हाऊ टू यूज आर. सो देन यू विल नोइंग दी अबाउट एनी सब्जेक्ट्स बरोबर आहे. आता सब्जेक्ट जसा सिंगुलर तर आता इथं सिंगुलरही आहे आणि प्लुरल आहे आणि आरही आहे. अरे सरांनी तर म्हटलं होतं यार एम इज आर देऊन दिले पण आता सर वापरायचा कसं झालं ना. जर मी तेच म्हणताय डायरेक्टली जर स्ट्रक्चर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा जर दिला असता तर सब्जेक्ट वाईज तुम्हाला एम इज आर कसा वापरला असता आणि V4 आला कसा तो पण माहित झाला असता ना. म्हणजे तुम्हाला माहित झाला V4 कसा आला माहित झाला कारण कंटिन्युअस प्रोसेस राहते त्यासाठी वर्क फॉर्म वापरले जाते फोर्थ फॉर्म ऑफ वर्क म्हणजे त्याला
चौथा क्रियापदाचा रूप असे म्हणतात. म्हणजे काय होईल V4 V1 प्लस ing. बरोबर आहे हो ना. तर काय होईल कंटिन्युअस झाला आणि V4 आला तर त्याच्या लेफ्ट साइडला काय आलं इथं लेफ्ट साइडला काय आला हेल्पिंग वर्ब आले ना. मीन्स त्याला ऑक्झिलरी वर्ब म्हणून सुद्धा आपण म्हणू शकतो. ओके आय कॅन से दिस वर्ड ऑक्झिलरी वर्ब्स. ओके अँड कंटिन्यू विथ मी. सो आता विषय पडते सब्जेक्ट वाईज एम कसा लावायचा आर कसा लावायचा आणि इज कसा लावायचा. बरोबर आहे. आता कसा लावायचा जेव्हा मी सांगेन तेव्हा माहिती होईल. चला बघूया आपण. ओके पूर्ण लिहून झालं. ओके यू कॅन अंडरस्टँड मी. ओके टू concentrate and without concentration don't understand it. Okay. So present continuous tense. Which is continuous tense? Present continuous tense. Okay. आता स्ट्रक्चरचा भाग पडते. स्ट्रक्चर कोणता बेटा सड सब्जेक्ट प्लस M is R plus V4 plus other word. That is very nice sentence. And to look and to listen its pronunciation. Subject plus M is R plus V4 plus other word. Okay. And to आता कसं वापरायचं. How to use your helping verbs with subject. It needs to everyone to look me and to watch me. Okay. So subject without subject don't use and don't make your sentence as meaningfully. So continue with me how to use your subjects with helping verbs. Okay. So आता मला सांगा एम कसा वापरायचा इज कसा वापरायचा आणि आर कसा वापरायचा. मी तुम्हाला एक टॉपिक दिलेला होता कोणता हाऊ टू यूज द सब्जेक्ट्स. तशा वेळेस मला आठवण करायचं बेटा डोंट फिअर फ्रॉम मी. Okay, my voice is very hard, but I'm very happy person. Okay, I have the happiness to teach you and to learn from me or gaining the knowledge from Sunshine Spoken English classes of NCERT, the English grammar. Okay, you can understand it. Yes. Okay, and continue with me. आता सिंपल सा सवाल आहे यार की सब्जेक्ट वाईज आता हा सर तुम्ही सेंटेन्स तर बनवून टाकले चालेल पण आम्हाला समजणार नाही. अरे तुम्हाला स्ट्रक्चर समजला नाही बनवायचा कसा तो कसा समजणार आहे. म्हणजे सिंटॅक्सचा मिनिंग काय म्हणते अ डिलिंग विथ द स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स. काय होईल अ डिलिंग विथ द स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स. आता सेंटेन्स कोणासोबत डील करेल स्ट्रक्चर सोबत. स्ट्रक्चरच नाही तर सेंटेन्स डील करणार आहे का नाही करणार. मग काय होईल आपल्याला काय माहित पाहिजे स्ट्रक्चर माहित पाहिजे. बरोबर आहे. आता स्ट्रक्चर माहित झाला सर म्हटले स्ट्रक्चर माहित झाला. आता सर पहा एक वेळा रिपीट करतो अजून वारंवार तेच सांगायला लागतं कारण बरोबर बेसिकली एक नॉलेज एक पूर्ण गोष्ट सांगून तेव्हा कुठं का होते तो कम्फर्टेबल होते. बरोबर आहे. आता काय होईल इथं काय होईल आता सर आता तुम्ही बिफोर घेतले सब्जेक्ट तर पहिले घेतले का प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा स्ट्रक्चर बनवण्यासाठी. का घेतला आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा स्ट्रक्चर बनवण्यासाठी पहिले घेतला सब्जेक्ट. बरोबर आहे. सब्जेक्टचा स्टँड फॉर्म यस. त्याच्यानंतर काय घेतलं बेटा बिफोर घेतला पहिले बिफोर घेतला तेव्हाच का आला हेल्पिंग आहे ना. कोणत्या मास्तरला माहित आहे का लेफ्ट साइडला यूज होत आहे की राईट साइडला यूज होत आहे का माहित आहे सर्वच माहित आहे. बरोबर. कोणत्या मास्तरला माहित नाही तुम्हाला का होईल सर्वच माहित आहे सर्व एज्युकेटेड आहे. पण विषय राहते आपला सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस V4 प्लस अदर वर्ड. का होईल आता V4 स्ट्रक्चर बनवायचा आहे तर का होईल आपल्याला पहिले सब्जेक्ट माहित पाहिजे. मग आपण सब्जेक्टच्या नंतर आपण का घेतला V4 घेतला. बरोबर आहे. एम इज आर घेतला का डायरेक्ट नाही पण एम इज आर आला कुठून एम इज आर आला कुठून V4 पासून. पण डायरेक्टली जर आपण एम इज आर घेतला असता अरे सर तुम्ही डायरेक्ट एम इज आर दिले हे आले कुठून म्हणले असते ना. समजला क्वेश्चन. पहिले आपण V4 कशासाठी घेतला की V4 हा कंटिन्युअस फॉर्म आहे तर कुठे लागेल प्रेझेंट टेन्स मध्ये लागेल. ते कंटिन्युअस फॉर्म म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये लागेल पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये लागेल फ्युचर कंटिन्युअस टेन्स मध्ये लागेल. म्हणजे कंटिन्युअस टेन्स प्रोसेस कोण करते V4 करते. बरोबर आहे. आणि V4 विदाउट हेल्पिंग वर्ब नाही ते का नाहीये. विदाउट जर हेल्पिंग वर्ब V3 आणि V4 बिना जर होत असेल होणार नाही. ग्रामर मध्ये नियम नाही आहे. गाठ बांधून ठेवायची गोष्ट आहे. बरोबर आहे. एक गोष्ट गाठ बांधून अजून ठेवा की V4 जेव्हा आला
तर V4 कोणाला धरून होते, हेल्पिंग वर्ब. आता ते राईट साइडला जर यूज केलं असते त्याचा मिनिंग बनला असता का, नाही, म्हणून लेफ्ट साइडला यूज केला. हा लेफ्ट साइड बरोबर आहे आणि हा राईट साइड बरोबर आहे. राईट साइडला जर अदर वर्ड आहे तर त्याच्या अदर वर्डच्या मिड पॉइंट मध्ये जर आपण हेल्पिंग वर्ब जर वापरला असता तर काय झालं असता, आपला सेन्स स्ट्रक्चर पूर्ण चुकला जर असता, सेंटेन्स असा बनला असता ना. सिंटेक्सचा मिनिंग काय म्हणत आहे, डीलिंग विथ द स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स. सेंटेन्स कोणासोबत डील करेल, स्ट्रक्चर सोबत. मग स्ट्रक्चर करेक्ट तर तुमचा सेंटेन्स करेक्ट. ओके, हा, तर काय होईल, सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस V4 प्लस अदर वर्ड. हा, अदर वर्ड तर लागूनच राहते, विषय आहे तो. अदर वर्ड तर लागूनच राहते, इतर शब्द बरोबर आहे. हा, तर आता विषय आहे सब्जेक्टच्या नंतर आपण V4 घेतला कारण कंटिन्युअस फॉर्म आहे. कंटिन्युअसचे कोणताही जर आपण ऍक्शन करत आहोत, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये इंग्लिश बोलत आहोत बरोबर आहे. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये आपण इंग्लिश बोलत आहोत तर कंटिन्युअस प्रोसेस होता, तर त्यासाठी कोणता वापरला आपण, वर्ब फॉर्म V4. आता V4 वापरला, ठीक आहे, V4 वापरला, पण त्याच्या सोबत कोणता हेल्पिंग वर्ब येणारच. आता राईट साइडला वापरलं का, नाही, लेफ्ट साइडला. कारण का, त्याचा मिनिंग फुल होण्यासाठी, मिनिंग सॅटिस्फाईड होण्यासाठी फॉर द सेंटेन्सला. ओके, हा, आता त्याच्यानंतर काय झालं, अदर वर्ड. ओके, आता स्ट्रक्चर समजला, सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस V4 प्लस अदर वर्ड. हा, आता विषय कोणता येते, एम कसा वापरायचा, इज कसा वापरायचा आणि आर कसा वापरायचा बरोबर आहे. कोणते आपले सब्जेक्ट्स आहेत, सब्जेक्ट कोणते आहेत, आयु देवी हे शेत सिंग ना. काय होईल, आय यू दे वी ही शी इट. हा, ही शी इट आणि एखाद्या व्यक्तीचा नाव. ओके, आपण एवढेच पकडू, एखाद्या व्यक्तीचं नाव, ठीक आहे. हा, कारण आयु देवी ईशत सिंग बरोबर आहे. आयु देवी हे प्लुरल आहे, ही शी इट रामा हे सिंगुलर आहेत बरोबर आहे. हा, आता विषय करते सर तुम्ही हा टॉपिक शिकवले होते, मी आधीच म्हटलं की हा टॉपिक शिकवला होता बाबांनो. बेसिकली आहे, बेसिकली जड असते कारण छोट्या छोट्या गोष्टी जर समजल्या ना, मोठ्या मोठ्या गोष्टी इझिली समजतात. कारण बेसिकचा नॉलेज पक्का पाहिजे, तेव्हाच का जाऊन टेन्स पक्का होते. स्ट्रक्चर कसा बनला, स्ट्रक्चर मध्ये एम इज आर कसा आला, एम इज आरचा इज कसा लागला, आर कसा लागला आणि एम कसा लागला. बरोबर आहे, एम आय राईट ऑर नॉट, बरोबर आहे. तर याच्या वेळेस आपण काय होईल, आपण एक टॉपिक बघितला कोणता, हाऊ टू यूज द सब्जेक्ट्स बरोबर आहे. आता विषय करते सब्जेक्ट सुद्धा आपल्याला भेटले, आयु देवी ईशत सिंग. हा, आय कसा आहे, प्लुरल आहे, तुम्हाला सर्वांना माहित झालं. आय कसा, यू कसा आहे, दे कसा, आयु देवी शीट कसा आहे, रामा कसा आहे. सब्जेक्ट जर सिंगुलर तर येणार वर्ब सिंगुलर. हा, आता विषय करते वर्ब. आता कोणता, दोन प्रकारचे वर्ब, मेन टाइप्स ऑफ टू वर्ब, हेल्पिंग वर्ब अँड मेन वर्ब. आता मेन वर्ब तर आहे V4 पण त्या लेफ्टला काय, हेल्पिंग वर्ब. आता हेल्पिंग वर्बला तुम्हाला काय करावं लागेल, का सब्जेक्ट सोबत जॉईन करावं लागणार. तर सब्जेक्ट कसा आहे, सिंगुलर असेल तर वर्ब कसा सिंगुलर आहे. सब्जेक्ट जर प्लुरल तर वर्ब तुमचा प्लुरल बरोबर आहे. तो आता हेल्पिंग वर्ब राहो का तुमचा मेन वर्ब राहील बरोबर आहे. आता हेल्पिंग वर्ब आहे तर येता आपल्याला माहित पाहिजे की सब्जेक्ट सोबत जर आपण कोणताही एम इज आर पैकी वापरत आहोत तर एम कसा आहे, प्लुरल असायला पाहिजे की सिंगुलर असायला पाहिजे. इज कसा, सिंगुलर आहे की प्लुरल आहे हे माहित करायला पाहिजे. आर कसा माहित आहे, सिंगुलर आहे की प्लुरल हे माहित करायला पाहिजे. तेव्हा जाऊन कुठं हा परफेक्ट. हा जर तुमचा कन्फ्युजन निघाला तर मग कोणतेही वर्ड वापरा आणि सेंटेन्स म्हणा, बोला इंग्लिश, समजलं. तेव्हा जाऊन कुठं हा परफेक्शन होईल. असंच होणार का, नाही होणार. तर त्यासाठी काय करावं लागते, आय बा लक्षात ठेवा बरोबर आहे. आता हा जो आहे एम कसा वापरायचा लक्षात ठेवायचा, कारण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये एम इज आर वापरताना आयच्या समोर का पाहिजे, एम पाहिजे बरोबर आहे. का पाहिजे, आयच्या समोर का पाहिजे, एक वेळा पहा. हा, पहिला सब्जेक्ट कोणता बेटा, आय. आयच्या समोर इज लागेल का, घेऊन पाहू आपण, घेऊनच पाहू ना काय होते. तर का होईल, एक तर राईट येईल, एक रॉंग येईल, हो ना. हा, आता मी एक टॉपिक दिला होता सर, आयच्या समोर तर तुम्ही इज वापरले ना, बहुत मोठा चॅलेंज आहे. आयच्या समोर इज कधी लागते का, नाही लागत. का होईल, एमच लागेल. पण आपण आपल्या स्पेसिफिकेशन एक्सप्लेनेशन लोकांना माहित नाही. हेच तर सब्जेक्ट जर सिंगुलर आहे बरोबर आहे पण त्याचा वर्ब कसा आहे, सिंगुलर, तर इज लावला ना आर लावला तर चालते का, आयच्या समोर एमच पाहिजे बरोबर आहे. विषय कसा आहे, एमच पाहिजे. कारण इंग्लिश ग्रामरच्या जन्मापासून आय समोर इज नाही, आर नाही. इज तर सिंगुलर आहे सर, पण आय प्लुरल आहे ना, त्याचा सेन्स वापरताना आरही वापरता येते. सर आर का नाही वापरत, एमच का वापरत, कारण इंग्लिश ग्रामरचा जसा जन्म झाला
त्याला तसा लोक वापरायला लागले, बरोबर आहे, कारण तो नियम बनून गेला आणि ते ग्रामर पासून तो मेड आहे, मलेला आहे. ठीक आहे, तर का होईल आयच्या समोर. चला आता पाहू. आता एमी जर लावायची वेळ आली, सब्जेक्ट तर आपल्याला माहित आहे आयु देवी यशस्वी सिंग. पहिला सब्जेक्ट कोणता बेटा आय. आता एम लागेल की इज लागेल की आर लागेल तुम्हाला माहित नाही, जेव्हा मी सांगेन तेव्हा माहित होईल. का लागेल पाहू. आर पासून सुरुवात करू शेवटपासून. हा का होईल सब्जेक्ट काय कसा आहे प्लुरल आहे वापरताना. तर कोणता हा आय आर गण प्लुरल. हा आर कसा आहे हा लक्षात ठेवायचा. आर कसा आहे आर कसा आहे वापरताना प्लुरल आहे. आर म्हणजे का होईल. हा आर म्हणजे का आर म्हणजे आहेत आहोत, बरोबर आहे. आहोत आहेत म्हणजे मी एकटा आहो का तर इज वापरला असता ना, बरोबर आहे बरोबर आहे. तर आय आर होईल का. ठीक आहे, आय आर होईल का करून पाहू आपण. आय आर होत आहे का आय आर सुटेबल होत आहे का होईल सेंटेन्स का होत आहे चुकीचा होता. मग आता का पाहिजे आय इज होईल का का होईल. हा हा लिहून टाका तुम्ही. आर म्हणजे आहेत आहोत. आर कसा आहे हेल्पिंग वर्ब कसा आहे प्लुरल, लक्षात ठेवायचा. आर कसा आहे प्लुरल फास्ट. आर कसा आहे प्लुरल नाही का. हा आणि विदाउट हेल्पिंग वर्बचं आपल्याला जमणार आहे का. बरोबर आहे. आता विषय करता लोक कसे ऐकून येणे घेत आपली झोडपता हातची. पहिले ऐकून. आता मला सांगा एक्सपिरियन्स शिकवायचा मला आहे किंवा कोणाला आहे, काही चांगला स्पेशल व्यक्ती आहे इंग्लिशचा ट्रेनर इंग्लिश बोलायचा त्याला सांगत आहे तर ज्याला भलत्याला इंग्लिश नसेल बोलता येत ना तर ही लोकांचं चलन बनलं आहे दुनियामध्ये इंडियामध्ये. तो कोणता स्टेट राह कोणताही माणूस राह त्याला एक चलन बनलं आहे का मलाच मस्त इंग्लिश येते तो सांगायला लागते. म्हणजे इंग्लिशचा जरी टीचर असेल समोर त्यालाच सांगायला लागेल इंग्लिश येऊ का नको त्याला. नाही मी इंग्लिश असा बोलेन तसा बोलेन चलन राहते. हा उदाहरण झाला. तसे टीचर आहे तो पण टीचर आहे तो पण टीचर आहे तसे शिकवत राहतात. पण विषय कसा आपल्याला आपला विषय कोणता होता आय आर, बरोबर आहे. आयच्या समोर आर यूज होईल का नाही, त्याचा सेन्स मॅच होत आहे का. आय आहे प्लुरल पण हाय पण आहे प्लुरल. पण इंग्लिश ग्रामरचा जेव्हापासून जन्म झाला जेव्हा आयला यूज करायला लागले तेव्हा आयला यूज करायला लागले तेव्हा त्याच्या समोर का वापरायला लागले होते एम. तर का होईल आरच्या जागी का होईल बेटा आय एम मी आहो, बरोबर आहे मी आहो. तर आता का होईल तो राईट का होईल राईट, बरोबर आहे. तर आर हा कसा आहे आर म्हणजे आहेत आहोत, बरोबर आहे. आर हा हेल्पिंग वर्ब कसा नॅचरली नेचर मध्ये कसा सांगताना प्लुरल आणि वापरताना सुद्धा प्लुरल. नोट दॅट युअर पॉइंट इन युअर नोटबुक. ओके अँड देन आर समजलं का आर. ठीक आहे. आता आर झाला बेटा. हा सर हा एम कसा आला आर काऊन आला कारण आर हा प्लुरल आहे. आर हा प्लुरल आहे आपण वापरू शकलो असतो आयच्या समोर पण याला बंधन आहे. हा रूल्सच्या बाहेरचा आहे. इंग्लिश ग्रामर मध्ये त्याचा रूल्स नाही की आयच्या समोर आर वापरावं. हा मग आर आयच्या समोर मग का वापरू शकतो आपण एम वापरू शकतो, बरोबर आहे. म्हणजे का होईल आय एम म्हणजे मी आहो. म्हणजे का होईल सुद्धा आय एम चा अर्थ मी आहो म्हणजे लिहून घ्या एम. एम कसा आहे प्लुरल. कसा आहे प्लुरल. एम म्हणजे आहे किंवा आहो पूर्ण बेसिकली, बरोबर आहे. लिहिलं एम म्हणजे प्लुरल आहे. हा कोणाच्या समोर वापरला जाते फक्त आयच्या समोर. कंपल्सरी आयच्या समोर इज आणि आर लागेल का होईल इज आणि आर लागेल तर चुकल हो ना. तर का लागते एमच्या समोर का लागते एम लागते. सॉरी एमच्या समोर का लागते आय लागते, बरोबर आहे. आयच्या समोर का लागेल एम लागेल, बरोबर आहे. आयच्या समोर का बरं एम लागेल तुम्हाला सांगितलं कारण इंग्लिश ग्रामरच्या जन्मापासून त्याचा सेन्स मॅच होत होता आणि लोक त्याला यूज करत नाही. ग्रामरचा नियम आहे. तर आयच्या समोर आपण जर आर लावीन तर का होईल सेंटेन्स चुकल. आय का कोणता नियम कधी पाहिला आपण आयच्या समोर आर लावताना नाही आयच्या समोर एम लावतात, बरोबर आहे. आयच्या समोर काय लावतात बेटा एम. जसा एखादी आयच्या समोर एम हा एक्झाम्पल आय एम. हा मी का आहो. ठीक आहे आय एम चला वापरला बनला. हा ठीक आहे म्हणजे आयच्या समोर एम कम्फर्टेबल आहे.
कधीच कोणताही सब्जेक्ट राहू, ज्या मी टॉपिक घेतला होता, कोणता टॉपिक, एम इज आर, जे पण हेल्पिंग वर्ब्स आहेत हे जर वापरायचे असले प्रत्येक सब्जेक्टला लक्षात ठेवायचं. आय, यू, दे, वी, ही, शी, इट, रामा, जेवढे पण सब्जेक्ट आहेत त्याच्या समोर फक्त आयच्या समोर का लागेल, फक्त का लागेल, एमच लागेल. आणि इज आणि आरचा फरक आता होत आहे, आता करूया तो कसं पाहूया. बरोबर आहे. का होता आपला स्ट्रक्चर, कुठे गेला स्ट्रक्चर, हा आपला इथे आहे. म्हणजे कुठं सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस वी फोर प्लस अदर वर्ड. ओके, वी फोर प्लस अदर वर्ड, हा असा आपला स्ट्रक्चर आहे. आता आपल्याला माहित झालं एम कसा वापरायचा. बरोबर आहे. आयच्या समोर इज आर लागेल का, काऊन नाही लागणार ते आपल्याला माहित झालं, कारण बरोबर आहे सब्जेक्ट. हा, आता सब्जेक्ट कोण पूर्ण आहे. ठीक आहे, इज आणि आर लागत नाही, सिंपल सा. आता जेव्हा तुम्हाला माहित झाला की एम, आयच्या समोर एम लागते, बरोबर आहे, आयच्या समोर एम, दुसरा सब्जेक्ट कोणता आहे, आय यू, बरोबर आहे, यू. आता यू च्या समोर का लागेल, एम लागेल की इज लागेल की आर लागेल, आर लागेल, कारण हा कसा आहे प्लुरल, आणि इज कसा आहे बेटा, सिंगुलर आहे. म्हणजे फक्त इज म्हणजे आहे, इज म्हणजे का आहे, तू आहे, जमते का, तू आहे. म्हणजे याचा इंग्लिश मध्ये करा बरं, यू आर का यू इज होईल ना, तू आहे म्हणजे आहे म्हणजे इज, तर इज सपोर्ट होईल का, करूनच पाहू ना आपण, बरोबर आहे. तर का होणार, यू इज, बरोबर आहे. विशेष आहे ना, कारण यू कसा आहे वापरताना प्लुरल आहे, तर त्याचा वर्ब कसा आला, हेल्पिंग वर्ब कसा येणार, यू हा कसा आहे प्लुरल आहे, तर त्याचा हेल्पिंग वर्ब कसा आहे प्लुरल. यू सब्जेक्ट कसा प्लुरल, तर त्याचा येणारा हेल्पिंग वर्ब प्लुरल. आता इज प्लुरल आहे का, सिंगुलर आहे, तर येतो कोणता प्लुरल, आर. आयच्या समोर एम आणि सिंगुलर सब्जेक्ट वापरतही नाही, म्हणजे उरलाच कोणता, आर, तर का होईल, यू आर. समजला. आता प्लुरल आपले सब्जेक्ट कोणते आहेत, आय यू दे. ठीक आहे, दे पण कसा आहे प्लुरल आहे, मग त्यासमोर काय होईल, आर. झाला. मग त्यासमोर आय यू दे, वी. ठीक आहे, का होईल, वी आर. म्हणजे हे जर तुम्हाला समजलं नसतं तर सेंटेन्स बनवता आलेच ते. मग प्रत्येक बेसिकली समजा लागते बेटा, बरोबर आहे. छोटी गोष्ट जेव्हा कुठे जाऊन तुमचा सेंटेन्स बनते, बरोबर आहे. आता नेक्स्ट पाहू, समजला, आयु देवी. आता त्याच्यानंतर कोणता आहे, त्याच्यानंतर ही. आता हीच्या नंतर आता सब्जेक्टवर डिपेंड करते त्याचा सेन्स कसा आहे. सब्जेक्ट जर सिंगुलर असेल तर हेल्पिंग वर्ब सिंगुलर लागणार, बरोबर आहे. सब्जेक्ट जर ही हा प्लुरल असेल तर प्लुरल लागणार, बरोबर आहे. ही कसं आहे सिंगुलर वापरताना, तर का लागेल, आर लागेल की एम लागेल की इज लागेल. तुम्हाला माहित झालं एम तर लागत नाही, कारण एम कोणासमोर, आयच्या समोर लागते. आर कोणासमोर लागते, सब्जेक्ट जर प्लुरल असतील तर. इज कोणता आहे, सिंगुलर, म्हणजे सब्जेक्ट कसा आहे, इज कसा आहे, सब्जेक्ट कसा आहे सिंगुलर. सब्जेक्ट कसा आहे सिंगुलर, म्हणजे काय होईल, ही इज. झाला, बरोबर आहे, ही इज. त्याच्यानंतर शी कसा आहे सब्जेक्ट, तो पण सिंगुलर आहे, म्हणजे काय होईल, त्याचा सब्जेक्ट कसा आहे सिंगुलर, हेल्पिंग वर्ब कसा राहील सिंगुलर. ही शी इट. आता हा इट पण कसा आहे सब्जेक्ट सिंगुलर, तर याचा हेल्पिंग वर्ब कसा येईल सिंगुलर. आता रामा कसा आहे सिंगुलर, बरोबर आहे, तर त्याचा हेल्पिंग वर्ब कसा येईल सिंगुलर, बरोबर आहे. लिहून घ्या. ठीक आहे. बरोबर आहे की नाही, समजलं. आता म्हणजे सर्व सब्जेक्ट तुम्हाला माहित झाले, बरोबर आहे. आता विषय कोणता बेटा, विषय कोणता आहे, म्हणजे सब्जेक्ट तुम्हाला माहित करायचे होते, नीड्स होतं. कारण का सब्जेक्ट जर माहित नसते तर आपल्याला एम इज आर कसा लावायचा ते तर माहित असतं का, नाही. पण प्रत्येक सब्जेक्टचा आपण
बेसिकली पाहिलं की आयच्या समोर एम लागते, बरोबर आहे, आणि सिंग्युलर जे सब्जेक्ट आहे त्याच्या समोर काय लागते, इज लागते, आणि प्लुरल जे सब्जेक्ट आहे त्याच्या समोर काय लागते, आर लागते. म्हणजे सब्जेक्ट आधी आयडेंटिफाय करायचा की प्लुरल वापरताना कसं आहे, सब्जेक्ट वापरताना प्लुरल सर तर त्याचा वर्क कसा आहे प्लुरल, आणि सिंग्युलर सर सिंग्युलर. समजलं? हा, आता विषय करते आपण सेंटेन्स म्हणून पाहू, बरोबर आहे. 10 मिनिटात आपल्याकडे 10 मिनिटात पूर्ण होते क्लास, बरोबर आहे. तर पहा आता पहिला सब्जेक्ट कोणता, आय. आयु देवी यशस्वी, बरोबर आहे. आयचा हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा स्ट्रक्चर काय म्हणते, जर तुम्हाला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये कंटिन्यू प्रोसेस मध्ये कोणते ना कोणते जर कंटिन्युअस टेन्स मध्ये ऍक्शन करायचं असेल तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सला आठवा. तशा वेळेस मला पण आठवा लागते कारण शिकवत कोण आहे, मी शिकवत आहे. तर तुम्हाला काय जेव्हा मी सांगेन तेव्हा माहिती होईल ना, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा स्ट्रक्चर तुम्हाला आठवून करायला लागेल, तेव्हाच काय होईल तुमचा सेंटेन्स बनेलच बनेल. बरोबर आहे, बरोबर आहे ना. द स्ट्रक्चर काय म्हणते, सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस बिफोर प्लस अदर वर्ड, बरोबर आहे, बिफोर प्लस अदर वर्ड आहे की नाही. तर होणार का आता की याच्यामध्ये सब्जेक्ट तर आपण घेतला, पण डिपेंड्स अपॉन करते सब्जेक्ट जर प्लुरल असेल तर हेल्पिंग वर्ब कसा येईल, प्लुरल. सिंग्युलर असेल तर सिंग्युलर. हा, आता भाऊ आपण शिकलो बिफोर मध्ये एम इज आर कसा वापरायचा, तर आपल्याला माहित आहे आयच्या समोर काय येणार, एम येणार, बरोबर आहे. मग त्याच्यानंतर काय म्हणते, बिफोर वापरा. आता विफोर वापरा, तुम्हाला सांगितलं विफोरचा स्ट्रक्चर काय, V1 प्लस काय, V1 प्लस आयएनजी इज इक्वल टू काय होणार, विफोर, बरोबर. हा, तर त्याचा स्ट्रक्चर माहित आहे. आता कोणता V1 घ्या, कोणता V1 का होईल, इट घेतला, पण हा V1 आहे त्याला आयएनजी जोडा म्हणजे काय झालं, इटिंग, काय होईल, इटिंग. हा, आय एम इटिंग काय होईल, mango. I am eating a mango. एक सेंटेन्स लिहून ठेवायचं, मग घरी करायचे, ठीक आहे, बरोबर आहे. आता पाहूया दुसरा सब्जेक्ट, बरोबर आहे. आता जसा यू, ठीक आहे ना, जसा यू, आता यू वर डिपेंड करते का यू सब्जेक्ट आहे का प्लुरल, सब्जेक्ट प्लुरल आहे की सिंग्युलर आहे, यू वर डिपेंड करते सब्जेक्ट कसा आहे, प्लुरल आहे की सिंग्युलर आहे. यू कसा आहे वापरताना प्लुरल, तर का लागेल, एम लागेल की इज लागेल की आर लागेल, आर हा प्लुरल आहे. हा, आर बरोबर आहे. बिफोर कोणता, हा इटिंग ए मँगो, ठीक आहे, बरोबर आहे, इटिंग ए मँगो, बरोबर आहे. आता दुसरा सब्जेक्ट आयु देवी, आयु दे दे दे, मग कोणता येईल, दे. हा, काय होईल, दे आर. तुम्हाला माहित आहे आर काऊन वापरला, कारण डायरेक्टली आपण शिकलो होतो दे, हा दे हा प्लुरल आहे तर येणार हेल्पिंग वर आर येईल म्हणून याचा, दे आर इटिंग अ मँगो, बरोबर आहे. हा, तर असं आहे सेंटेन्स. हा, त्याच्यानंतर कोणता येईल सब्जेक्ट, आयु देवी, वी कसा बेटा वापरताना प्लुरल, तर हेल्पिंग वर्ब काय आहे, प्लुरल, घ्या आर, बरोबर आहे. काय होईल, वी आर, हा वी आर, हा वी आर काय होईल, इटिंग अ मँगो, बरोबर आहे. आणि देन आयु देवी, वी झाला. आता कोणता अजून, कोणता आहे, ही. ही कसा वापरताना सिंग्युलर, म्हणजे काय हेल्पिंग वर्ब इज. हा, ही इज, हा ही इज इटिंग अ मँगो, ठीक आहे, ही इज इटिंग अ मँगो. दुसरा कोणता सब्जेक्ट अजून उरलेले, शी, इट आणि रामा, बरोबर आहे. शी कसा वापरताना सिंग्युलर, म्हणजे काय, शी इज काय बेटा, शी इज इटिंग अ मँगो, ओके, शी इज इटिंग अ मँगो. आणि इट कसा आहे, हा इट इज, हा इट इज काय होईल, इट इज इटिंग, इट इज इटिंग ए मँगो, बरोबर आहे. शी, इट झाला. अजून कोणता सब्जेक्ट आहे, रामा, बरोबर आहे, एखाद्या व्यक्तीचा नाव. हा, रामा बघू आपण, किंवा रमेश, बरोबर आहे, रमेश इज
रमेश कसा आहे सब्जेक्ट सिंगुलर, तर याचा हेल्पिंग वर्ब कोणता आहे इज. का होईल रमेश इज eating इटिंग or अ mango. मँगो. ठीक आहे. हा आणि त्याच्यानंतर एखादी जर पकडलं तर राहुल अँड रेश्मा. राहुल अँड रेश्मा. आता बघा डिफरन्स पहा. रमेशच्या जागी रमेश हा कसा सब्जेक्ट होता सिंगुलर, म्हणून चालू सिंगुलर होता, तर त्याचा हेल्पिंग वर्ब कसा आला सिंगुलर. पण आता रमेश सारखं तसं राहुल नाव आहे, तर राहुल जर सिंगुलर असतं तर आपण इज वापरला असता. पण त्याच्या सोबत कोणता राहुल सोबत राहुल अँड रेश्मा म्हणजे दोन व्यक्तींचा इथं इन्क्लुडेड नेम झालाय. बरोबर आहे. त्यांचा दोन व्यक्तींचा नेम इथं इन्क्लुडेड झाला आणि तो एक पेअर बनताय, एक जोडी बनताय दोघांची. राहुल आणि रेश्मा ह्या दोघांच्या नावाची एक जोडी बनताय. बरोबर आहे. दोघांच्या नावाची एक जोडी बनून एक सब्जेक्ट तयार होते, वर्ड तयार होते. सब्जेक्ट कसा राहायला पाहिजे सिंगुलर आहे का प्लुरल आपण पाहू. आता राहुल सोबत कोणा रेश्मा म्हणजे एकापेक्षा व्यक्ती दोन व्यक्ती आले, म्हणजे राहुल पेक्षा कोणता एक व्यक्ती अजून जास्त आहे याच्यामध्ये जोडीमध्ये रेश्मा, म्हणजे दोन व्यक्ती झाले. बरोबर आहे. रेश्मा झाली आणि राहुल झाले, दोन व्यक्ती. म्हणजे सब्जेक्ट प्लुरल आहे का सिंगुलर आहे प्लुरल, म्हणजे एका व्यक्तीचा अजून समावेश झाला, म्हणजे डबल दोन व्यक्तींचा समावेश होत असल्यास तो सब्जेक्ट कसा राहील प्लुरल राहील, अनेकवचनी राहील. बरोबर आहे हो ना. बरोबर आहे. राहुल अँड रेश्मा सब्जेक्ट कसा आहे प्लुरल म्हणजे अनेकवचनी. आता सब्जेक्ट जर प्लुरल आहे हा, तर येणारा कसा हेल्पिंग वर्ब कसा पाहिजे प्लुरल. हेल्पिंग वर्ब कोणता आहे आर. बरोबर आहे. राहुल अँड रेश्मा आर सेंडिंग अ मेसेज. सेंडिंग अ का सेंडिंग अ मेसेज ना आपण काय पण करू शकतो, सेंडिंग अ लेटर. सेंडिंग अ लेटर. ओके असा म्हणजे रमेश इज इटिंग अ मँगो, रमेश इज सेंडिंग अ लेटर. ओके. राहुल अँड रेश्मा आर सेंडिंग अ लेटर. ओके. सो इज इट was it easy to you? Okay. So continue with me on next step, next pair, to look another pair. So to use your word send हो गया. बरोबर आहे. आता सेंड झालं. आता दुसरा पाहू. आता तुम्हाला माहित आहे अजून एखादी जर V1 घ्या, जे तुम्हाला पूर्ण लिस्ट दिली आहे V1 to V5. रीड. हा व्हेरी गुड. रीड म्हणजे वाचणे. बरोबर आहे. म्हणजे इंग्लिशचे शब्द माहीतच पाहिजे तेव्हा का जाऊन होते इंग्लिश बोलता येते. बरोबर आहे की नाही. हा रीड म्हणजे वाचणे. आपण का वाचतो आपण बघूया. बरोबर आहे. रीड म्हणजे वाचणे. तर येतं का वापरा म्हणते V4. हा आहे V1. घ्याचा V4 चा सूत्र. V4 चा सूत्र घेतल्यावर काय होईल, स्ट्रक्चर घेतल्यावर काय होईल, V4 चा स्ट्रक्चर काय म्हणते V1 प्लस ing. काय होईल V1 प्लस ing. बरोबर आहे की नाही. V4 काय होईल इथं रीड प्लस काय होईल ing, म्हणजे काय होणार इकडे काय होणार रीडिंग. काय होणार रीडिंग. बरोबर आहे. चला एखादी सेंटेन्स म्हणून पाहू की रीड म्हणजे आपण वाचणे लिहिता. बरोबर आहे. तर पहिला सब्जेक्ट कोणता आय. कोणता आहे आय. आयच्या नंतर काय वापरू आपण एम. बरोबर आहे. पूर्ण माहिती समजलेला आहे. आयच्या नंतर एम काय होईल आय एम रीडिंग. आय एम रीडिंग अ न्यूज पेपर. आय एम रीडिंग अ न्यूज पेपर. काय होईल आय एम रीडिंग अ न्यूज पेपर. ठीक आहे. दुसरा कोणता सब्जेक्ट आहे आय यू. यू कसा आहे वापरताना प्लुरल, तर काय येणार एमिजार पैकी काय येणार यू. काय होईल आर. यू आर रीडिंग ए न्यूजपेपर. बरोबर आहे. काय होईल यू आर रीडिंग न्यूजपेपर. काय होईल कॉन्फिडेंटली. बी कॉन्फिडेंट. डोंट फॉरगेट अँड डोंट फिअर. डोंट फॉरगेट युअर कॉन्फिडन्स टू टेक युअर कॉन्फिडन्स टू रीड इट कॉन्फिडेंटली. सो you are reading a newspaper. This is our confidence. But don't fear from any doubts and confusions. To continue with your confidently process this, and you will be able to speak another big celebrity good speaker English. Okay. And then again are you okay. are you Devi. आपण न्यूजपेपरच वाचतो का आता
ठीक आहे. म्हणजे काय होईल याचा अर्थ, आय एम रिडिंग अ न्यूजपेपर, यू आर रिडिंग अ न्यूजपेपर. म्हणजे काय होईल, तू वर्तमानपत्र वाचत आहेस. वर्तमानपत्राला इंग्लिश मध्ये न्यूजपेपर म्हणतात. म्हणजे काय होईल, आता नेक्स्ट कोणता आहे, आय यू दे. दे मग काय होईल, दे. दे दे कसं आहे, प्लुरल. हेमिजार पैकी काय आहे, आर. दे आर काय होईल, दे आर रीडिंग अ बुक. बरोबर आहे. बरोबर आहे की नाही. दे आर रीडिंग अ बुक. आणि त्याच्यानंतर काय होईल, वी. वी कसं होईल, वी आर रीडिंग अ नॉवेल. वी आर रीडिंग अ नॉवेल. ओके. दुसरे सब्जेक्ट कोणते आहेत आपले, कोणते आहेत, ही कसा आहे वापरताना बेटा, सिंगुलर. तर त्याचा हेल्पिंग वर्ब काय येणार, इज. म्हणजे ही इज काय होईल, ही इज रीडिंग. समोर कर, नॉवेल. ही इज रीडिंग अ टेक्स्ट म्हणजे ग्रंथ. बरोबर आहे. ही इज रीडिंग अ टेक्स्ट. ओके. and then she is reading a novel. Okay. She is झाला, he is reading a text. She is reading a novel. Okay. याच्यानंतर कोणता होईल, ही शी झाला. उरला कोणता, इट. म्हणजे आय टी. कसा आहे, इट कसा आहे वापरताना, सिंगुलर. तर त्याचा हेल्पिंग वर्ब काय बेटा, सिंगुलर. मग काय होईल इथं, इज. काय होईल, ही इज रीडिंग. सॉरी, काय होईल, सॉरी प्रोनाउन्सिएशन माझ्या गड्यामध्ये. ठीक आहे. पहिलेपासून बघू आपण, इट. बरोबर आहे. आता इट म्हणजे काय होते, ते. बरोबर आहे. इट कसा वापरताना, कसा आहे, सिंगुलर. बरोबर आहे. तर त्याचा हेल्पिंग वर्ब काय येईल, सिंगुलर. इट इज रीडिंग अ नॉवेल. ओके. आता रामा काय वाचेल, रामा इज रीडिंग. काय होईल, रामा इज रीडिंग अ लेटर. बरोबर आहे. ओके. अजून कोणते वर्ड आहेत आपले, दुसरे कोणते आहे सब्जेक्ट, एखादी अनदर सब्जेक्ट अजून आहे आपला कोणता, रामा अँड राहुल. दोन व्यक्तींचा एक किंवा तीन व्यक्तींचा किंवा चार व्यक्ती घ्या. एकापेक्षा जर चार व्यक्ती आले तर त्याच्यामध्ये इन्क्लुडेड, एकापेक्षा जर चार व्यक्ती आले तो सब्जेक्ट कसा होईल, प्लुरल होणार. बरोबर आहे. काय होईल आपला, राहुल अँड रामा. राहुल अँड रामा. बरोबर आहे. राहुल अँड रामा कसे आहेत, दोघ जण आहेत मित्र. म्हणजे एकापेक्षा जास्त आले म्हणजे वर्ड कसा बनलाय, सब्जेक्ट कसा बनलाय, सिंगुलर आहे की प्लुरल आहे, प्लुरल. तर काय होईल, राहुल अँड रामा. तर त्यासमोर काय लागेल, सब्जेक्ट कसा आहे, राहुल अँड रामा, प्लुरल. तर हेल्पिंग वर्ब कसा, आर. मग काय होईल, राहुल अँड रामा आर प्लेइंग a game. Okay, playing a game. Rama and Rahul, or both of these name. Okay, Rahul and Rama are playing in the garden. Rahul and Rama are playing on the ground. Rahul and Rama are playing a game in the garden. To join you have the own words in the other words in the last. Okay, in the last section of structure. So Rahul and Rama are playing a game in the garden. Okay, so that's nice, our today's topic, and you can understand. आणि मी काय म्हणताय की जवळपास असे जर स्ट्रक्चर वाईज जर आपण काय घेतला, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आपण पूर्ण केला. आज आपण अफर्मेटिव्ह बघितला.
बरोबर आहे. आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये होकारार्थीच बोलतो का, अफर्मेटिव्ह बोलतो का, पॉझिटिव्ह बोलतो का, नकारार्थी पण बोलावं लागेल ना. तर त्यासाठी काय करावं लागेल, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा आपल्याला नकारार्थी पण उद्या शिकावं लागेल. बरोबर आहे. ते कसं का आपण उद्याला बघूया. पण विषय कसा करते, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आपण हेडिंगला फक्त स्ट्रक्चर कसा बनला आपण ते पाहिलं. बरोबर आहे. स्ट्रक्चर कसा बनला आपण ते पाहिलं. त्या स्ट्रक्चर वाईज जर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये जर बोलायचं असेल तर पूर्ण स्ट्रक्चर आठवण पाहिजे. आणि तिथं का पाहिजे, आपल्याला इंग्लिशचे जास्त वर्ड पाहिजे. तर इंग्लिशचे जास्त वर्ड पाहिजे आणि ते कुठं कन्वर्ट करायचे, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सच्या स्ट्रक्चर मध्ये. बरोबर आहे. एमिजार कसा लावायचा तुम्हाला बरोबर सांगितलेला आहे. अँड देन आपल्याला काय करायचं आहे, एमिजारचं स्ट्रक्चर घेऊन सेंटेन्स पण आपल्याला बनवता येणार. बरोबर. आणि तसंच व्हायला आपल्याला स्पोकन इंग्लिश क्लासला जास्त इन्फ्लुअन्स भेटणार. बरोबर आहे. आणि जास्तीत जास्त जर आपण प्रॅक्टिस केला तर आपल्याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स का पूर्ण टेन्स वाईज जर इंग्लिश बोललं तर इंग्लिश पूर्ण कम्फर्टेबल होणार. आपण जास्तीत जास्त प्रॅक्टिस करूया किंवा केला तरी याचं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वाईज समजलं का. आणि प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स कंटिन्युअस प्रोसेस असेल तेव्हाच वापरायचा. म्हणजे कंटिन्यू मी आता काय करताय, जसं मी वापरलं समजा आय घेतला मी सब्जेक्ट, कोणता येईल, एमिजार पैकी एम येणार, आय एम. ठीक आहे. हा का करताय मी आता शिकवता, शिकवणारा इंग्लिश मध्ये शब्द कोणता, टीच. टीच हा V1, मग V4 मध्ये कन्वर्ट करा, V1 प्लस ING म्हणजे टीच प्लस ING इज इक्वल टू टीचिंग. सब्जेक्ट प्लस एमिजार प्लस V4 प्लस अदर वर्ड म्हणजे काय होईल, आय एम टीचिंग यू. ओके. असे नवीन वर्ड बनवा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या पिरियडला भेटू आपण. असंच. धन्यवाद.